एक नाही दोन नाही तर तब्बल 21 गावातील नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय। पाण्याच्या पुरवठ्यासाठी दोन दोन योजना असूनही शेकडो ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे। पाहूया महाडच्या 21 गावांमध्ये कशी आली आहे दूषित पाण्याची ही लाट। शुद्ध केलेलं पाणी घरात येतंय अशुद्ध। गढूळ जंतू मिश्रित पाण्यानं 21 गावं चिंतेत। जलजीवन योजनेला परवानगीचा ब्रेक। घरात भांड्या कुंड्यांमध्ये पाणी जपून ठेवणारी ही वृद्ध महिला। आपल्याला प्यायला पाणी मिळालं म्हणून तिला आनंद झालेला नाहीये, तर उलट तिच्या मनात भीती आहे, ती म्हणजे गढूळ पाण्याची। महाड तालुक्यातील चिंभावे खाडीपट्ट्यात वसलेल्या 21 गावातील लोकांची ही अशीच अवस्था आहे। या गावांसाठी 32 कोटींची जलजीवन मिशनची योजना मंजूर झाली। खैरे धरणाचं पाणी शुद्ध करण्याकरता प्रकल्पही उभारला, पण कधी पाईपलाईन जुनी असल्यानं तर कधी पाईपलाईन फुटल्यानं घराघरात असं गढूळ आणि जंतू असलेलं पाणी पोहोचतंय। जिल्हा परिषदेचे पाईपलाईन आहेत ते खगन झाले किंवा खराब झाले, त्याच्यातून पाणी खराब येतो। म्हणजे अगदी माणसाला काय म्हणजे गुराढोरांना पिण्याच्या पण लायकीचं तो पाणी येत नाही। त्याच्यामुळे महिलांना खूप म्हणजे त्रास सहन करायला लागत आहे। पाणी गदूल आहे, त्याला वास मारतोय। म्हणजे लोकांनी करायचं काय? पाणी कसं पियायचं? शुद्ध पाणी शासनाचं हे काढलेलं धोरण की श्वासनाचा शुद्ध पाणी आम्ही तुम्हाला देणार, पण आमच्याकडे शुद्ध पाणी हे येतच नाही। फिल्ट्रेशनचं पाणी शुद्ध आहे तिथपर्यंत। मग इथं येणारे पुढे लाईन जी आहे, जी जुनी लाईन आहे, ती जुनी लाईन एवढी कुसलेली आहे का कुजलेली आहे का आम्हाला माहिती नाही। त्यातमध्ये जंतू येतात, त्यातमध्ये म्हणजे एवढं आहे की गुरांना सुद्धा पाजू शकत नाही, अशी परिस्थिती आहे पाण्याची। जलजीवन योजना सरकारी परवानग्यांमध्ये आणि न्यायालयातील कचाट्यात सापडली आहे, त्यामुळे नवीन पाईपलाईन पूर्ण होऊ शकलेली नाही। खदूल येतो, गटारासारखा येतो, बरोबर आहे। आणि ते पाणी आम्ही पियाचा, मच्छर आहे घरात, मग ते जे आजार पण जास्त होतो, मग त्या आजाराला कोण जवळ दवाखाना नाही, काय नाही। मग आम्ही ह्या पांग्या लुंग्या माणसांनी कसा चालायचा, कसा बोलायचा? पण ही व्यवस्थित सरकारने करलीच पाहिजे। पण तो पाईप फुटलाय तिकडे 6 महिने झाले लक्ष देत नाही, आणि हा पाणी खदूल येतो एकदम, आणि त्याच्यामध्ये जंतू बारीक येतात। मग त्याच्यात आम्ही तो पाणी पिणार तर आम्हाला आजारपण येतो। मग आजारपण आल्यानंतर डॉक्टरी काढणार किती? पण ते आता पाणी लईच 6 महिने झाले खदूलच येतोय। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे, त्यामुळे अनेक आजारांनाही सामोरं जावं लागतंय। म्हणूनच सगळ्या योजना सुरू होऊन 21 गावांना शुद्ध पाणी कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।